वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केलेली होती। राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। बिनशर्त असा पाठिंबा म्हणत उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली। पाहूयात। फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। बिनशर्त, अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्त। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंची तोफ भाजपवर जशी धडाडली तसा मोर्चा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्याकडेही वळवला। लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला, त्यावरून बिनशर्त पाठिंबा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली। पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं, मला काही अपेक्षा नाहीयेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला। बिनशर्त, अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्त। उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्त ना। तर उद्धव ठाकरे यांचे पानसट जोक पुन्हा एकदा सुरू झाले असून विधानसभेमध्ये ठाकरे गटाचे कपडे काढतील असं मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले। याच्या आधी कोरोनामध्ये पानसट जोक मारायचे, आता पानसट जोक मारायला सुरुवात केली आहे। पण एक नक्की सांगतो, येणाऱ्या विधानसभेमध्ये या पानसट जोक मारणाऱ्यांची कपडे लोक शाबूत ठेवणार नाहीत। मराठी माणसांनी त्यांना यावेळा मतदान केलं नाही। जे काय मतदान झालं ते हिरवं मतदान झालं। जो काय विजय झाला तो हिरवा विजय झाला। आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मला असं वाटतं मराठी माणूस त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। यांचे कपडे शाबूत ठेवणार नाही एवढं नक्की। पुन्हा येईन यावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना देखील टोला लगावला। पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी, वाजले ना बारा असं म्हणतात अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली। मग ते पुन्हा येईन म्हणणारे आता काय म्हणतात माहितीये? जाऊ द्या ना घरी, आता वाजवले ना बारा। आता जाऊ द्या घरी, जाऊ द्या, वाजवले की बारा तुमचे, म्हणजे 12 वाजले आता जाऊ द्या। बोलतात नाही 12 बज गया और सत्यानाश करो। मला असं वाटतं की 9 जागा लोकसभेला आला त्याचा तर तुम्हाला उन्माद झालेला नाही ना, त्याची तर तुम्हाला मस्ती चढलेली नाही ना। आणि म्हणून मला असं वाटतं की हा उन्माद उतरायला वेळ लागत नाही। आणि मला असं वाटतं राजकारणातली पातळी इतकी खाली जाऊ देऊ नका की लोकांनाही तुमचा वीट येईल। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक घोषित झाली आहे। आमदारांमधूनच 11 रिक्त जागांसाठी मतदान होईल। मात्र अपात्रतेचा निकाल बाकी असताना निवडणूक कशी? तारीख पे तारीख द्यायला सुप्रीम कोर्टात सनी देओल बसलाय का, असं उद्धव ठाकरे म्हणाले। मला सुप्रीम कोर्टाला एक विनंती करायची की किती तुम्ही अंत बघणार आहात? अपात्रतेचा निर्णय जो शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही खोळंबून ठेवलेला आहे, राष्ट्रवादीच्या बाबतीत ठेवलेला आहे, ते 40 आमदार जर का अपात्र झाले तर ही निवडणूक होऊ शकेल का? पण सर्वोच्च न्यायालयाकडे आता आमची एक प्रार्थना आहे, अपेक्षा आहे की तुम्ही ही लोकशाही इकडे खतम करायला निघालेले आहेत। जनतेने जाग दाखवलेली आहे, तुम्ही तुमची जाग दाखवणार आहात की नाही? का प्रत्येक वेळेला तारीख पे तारीख काय सनी देओल बसलाय? किती काळ बघायचंय? आता खरं तर एक रूमच घेतली पाहिजे कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी। त्यांच्या बाजूना निर्णय झाला की ते म्हणते आमचा न्यायदेवतेवर भरोसा आहे, त्यांच्या विरोधात निर्णय गेला की कोर्टालाही शिव्याची लाखोली घालाल ते कमी करत नाही। मला असं वाटतं त्यांनी चॅलेंज केलं, कोर्ट योग्य ते निर्णय घेईल, आमचं काही ऑब्जेक्शन नाही। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको।
बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। एक हिंट तो देते। हिंट। बड़े आराम से। उद्धव ठाकरे यांच्यासह राऊतांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ब्रँड आणि ब्रँडीचा उल्लेख केला। शिरसाटांनी सुद्धा बेवडा शब्द वापरला। मोदी हा ब्रँड होता, आता मोदी ब्रँडी झाली आहे, बहुतेक नशेत आहेत। आता ते ब्रँडीचे 2-2 घोटे मारतायत। हा काय ब्रँड राहिला नाही, ही आता देशी ब्रँडी झालेली आहे आणि त्या ब्रँडीच्या नशेमध्ये त्यांना असे काहीतरी थेरं सुचतायत। आणि मोदींना ब्रँड नाही तर ब्रँडी म्हणतो। या बेवड्यांकडून अपेक्षा काय करायची? हे बेवडे असेच बोलणार। माणसांनी आपलं अवकात, ज्याला म्हणतात ना अवकात, ती पाहून बोललेलं कधी चांगलं असतं। आणि हे बेवडे रोज काहीतरी बोलतात। वेडे म्हणावं का बेवडे म्हणावं का गंजिटी म्हणावं, आणि कोणता शब्द लावा यांना हेच कळत नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट। बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।